संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा आषाढी वारी सोहळा सुरू आहे। पालखी प्रस्थान होते, भक्तिमय वातावरणामध्ये हा सर्व सोहळा होतोय। माऊलींचा हा वारी सोहळा पंढरीच्या दिशेने जाणार आहे। भक्तिमय वातावरण आहे। आळंदीकर आपल्या सोबत आहेत। मला सांगा काय एकंदरीत भावना आहे? आज आपण पाहतोय की अखंड महाराष्ट्रातून तसेच इतर राज्यातून काही वारकरी मोठ्या प्रमाणात लाखोच्या संख्येने आज ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी येतात। 193 हा पालखी सोहळा आहे। इथून आता उद्या आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करेल। आज खरं पाहतो तर आपण मोठ्या प्रमाणात आनंद उत्सव, बँड बाजा वाजतायत, मोठे मोठे नेते मंत्री महोदय अनेक महाराज मंडळी असतील तर आपल्या सोहळ्यात सहभागी झालेत आणि आम्ही आनंद उत्सव आहे। मला सांगा मुख्यमंत्री आलेले आहेत। खरं तर पहिल्यांदा मुख्यमंत्री या सोहळ्यामध्ये सहभागी झालेत। खरं म्हणजे तेच सांगणार होतो की आज आळंदीकर आणि महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभरातील वारकऱ्यांना खूप आनंद आणि उत्साह आहे की प्रस्थानाला पहिल्यांदा महाराष्ट्र राज्याचे कोणी मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आज इथं प्रस्थानाला आले। तुम्ही पाहताय की गेले 2 तास झाले ते मंदिरात आहेत, सर्व वारकऱ्यांना भेटतात आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी वारकऱ्यांसाठी खूप चांगल्या योजना, प्रत्येक दिंडीला जे काही सहकार्य झालं यावेळेस ते पहिल्यांदाच या महाराष्ट्रात झालं। वारीच्या रस्त्यावरती टोल फ्री, रस्त्याची सगळी दुरावस्था, रस्ते पूर्ण कंप्लीट केले, सुविधा चांगल्या दिलेल्या आहेत। मला सांगा आज आळंदीतलं वातावरण कसं आहे? आळंदीतलं वातावरण अतिशय भक्तिमय आणि अतिशय सगळ्या महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून आज या ठिकाणी वारकरी संप्रदाय एकवटलेला आहे। प्रथमतः मी राज्य सरकारचं स्वागत करतो की त्यांनी जो अर्थसंकल्पामध्ये जो काल निर्णय दिलाय आणि प्रत्येक दिंडीला त्या ठिकाणी 20,000 रुपयाची मदत आणि सहकार्य त्या ठिकाणी दिल्याबद्दल त्यांचं स्वागत करतो। वारीमध्ये राज्य सरकारचा मदत झाली याचं कुठेतरी स्वागत होतंय। मात्र भक्तिमय वातावरणामध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न केला जातोय। भक्तिमय वातावरणात माऊलींचं प्रस्थान आज झाल्यानंतर उद्या माऊलींची पालखी पंढरीच्या दिशेने जाईल। भक्तिमय सोहळा हा होतोय। दुसरीकडे वारकऱ्यांमध्ये उत्साह आहे। या उत्साहामध्ये हा संपूर्ण सोहळा नयनरम्य पाहायला मिळतोय। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, आळंदी, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।